मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याचा मोठा निर्णय. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये तज्ज्ञ स्वीकृत सदस्य म्हणून जाण्याचा रस्ता मोकळा. अध्यादेश जारी. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींना संधी देण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अध्यादेश जारी केला. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीसाठी नवीन नियम निश्चित करण्यात आले. यानुसार वैद्यकीय शिक्षण, कृषी, जलसंधारण, सहकार, ग्रामीण विकास, महिला, बालविकास, समाजकार्य, अभियांत्रिकी आणि विधी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना या पदांसाठी पात्र धरलं जाईल. याशिवाय दीर्घकाळ शासन सेवा केलेले सेवानिवृत्त अधिकारी आणि नोंदणीकृत संस्थांचे अनुभवी पदाधिकारी यांचाही नामनिर्देशनासाठी विचार केला जाणार आहे. या निर्णयाबाबत बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा स्वीकृत सदस्यांचा गेल्या अनेक दिवसापासून विषय चालू होता. त्याचा आता अंतिम आदेश आम्ही जिल्हा परिषदेनं आणि पंचायत समितीनं कळवलेला आहे. जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्यामागं एक जिल्हा परिषद सदस्य स्वीकृत म्हणून घेता येईल आणि त्याचबरोबर त्याची संख्येनुसार वाढेल, पण कमीत कमी 5 आणि त्याच्या पुढे 10ला 1 अशा पद्धतीनं स्वीकृत सदस्य घेण्याचा निर्णय आता झालेला आहे. त्यानंतर पंचायत समितीला आपण कमीत कमी 2 किंवा तिथून पुढे 5 सदस्याला 1 जिल्हा पंचायत समिती सदस्य स्वीकृत घेता येईल अशा पद्धतीची आदेश आज शासनानं निर्गमित केलेला आहे. आणि आता स्वीकृत सदस्य घेण्याच्या प्रक्रिया खऱ्या अर्थानं आता पुढे जातील. कारण गेल्या अनेक दिवसापासून जो विषय होता की स्वीकृत सदस्य म्हणून अनेकाला काम करण्याची संधी मिळावी, त्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तो निर्णय घेतला आणि आता प्रत्यक्षात स्वीकृत सदस्यांच्या निवडीच्या प्रक्रियेला आता सुरुवात होईल. या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची विद्यमान बॉडी कार्यरत आहे. तिथं जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयानं येत्या 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत ही प्रक्रिया जलद गतीनं पूर्ण करून नियुक्ती केली जाईल. तज्ज्ञांच्या अनुभवाचा फायदा स्थानिक प्रशासनाला होऊन ग्रामीण भागातील विकास कामांना अधिक गती मिळेल असा विश्वास शासनाने व्यक्त केला. मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, दहिवडी. आपल्या भागातील बातम्या पाहण्याकरता मानदेश माझा यूट्यूब चॅनल, फेसबुक व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.